कुर्डुवाडी येथील शहर व परिसरातील अनेक तरुणांनी चक्री गेमच्या आहारी जाऊन घरदार आणि जमिनी विकल्या। या 36 कोटी 33 लाखांच्या झालेल्या ऑनलाईन घोटाळ्याप्रकरणी माढा व बार्शी न्यायालयाने 2 आरोपींचे जामीन फेटाळले आहेत। याबाबतची फिर्याद कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये लवळ येथील बालाजी खारे यांनी दिली होती। खारे यांनी जमीन विकून 78 लाख रुपये चक्रीमध्ये एजंटांकडून पॉइंट घेण्यासाठी उडवले होते। चक्रीचे एजंट व त्यांच्या सहकार्यांनी बनावट ॲप तयार करून अनेक तरुणाला चक्रीमध्ये फसवलेले आहे। कुणाला किती रक्कम जिंकवायची हे ह्याच एजंटच्या हातात होतं। सुरुवातीला हे एजंट चक्री खेळणाऱ्याला काही रक्कम जिंकू द्यायचे, नंतर मात्र त्याला एकही रुपया मिळत नव्हता। शेवटी त्याला घरदार विकायची वेळ येत होती। न्यायालयीन कोठडीत असणारे अमरदीप पंचिरे व धीरज किरवे यांनी जामिनासाठी अर्ज ठेवला होता, परंतु माढा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जामिनाचा अर्ज फेटाळून लावलाय। यानंतर बार्शी येथील सेशन न्यायालयामध्ये अमरदीप पंचिरे यांनी जामिनासाठी अर्ज ठेवलेला होता, तिथेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलाय। माढा येथील न्यायालयामध्ये अमित शिंदे यांनी जामिनासाठी अर्ज माढा न्यायालयात ठेवलेला आहे। त्याची सुनावणी 28 तारखेला अर्थात सोमवारी होणार आहे।